मराठी आपल्याला माहिती आहे की मी खातो, मी जातो, मी पितो, मी बसतो. हे एकदम सिंपल आहे मराठी म्हणलं. तर तशाच पद्धतीचं मी एक सर्वनाम आहे, म्हणजे स्वतःविषयी वापरतो, नाव न घेता. किंवा तू, तुम्ही, आम्ही, ते, त्यांना, हे सर्वनाम झालं. आणि याला आपण क्रियापद लावतो मराठी म्हणलं. जसं खातो, जातो, उठतो, बसतो. म्हणजे मी खातो, मी उठतो, मी बसतो, मी जातो. तर हे काय आहे? तर हे क्रियापद आहेत मराठी म्हणले. तसंच पालीमध्ये पण आहे. तर पालीमध्ये कसं आहे, तर ते आपण बघूया. तर त्या काळातील जसे प्रत्यय असतील तसं वाक्य त्या काळाचं होतं. म्हणजे पालीमधलं कसं ओळखायचं, भूतकाळाचं आहे की वर्तमान काळाचं आहे की भविष्य काळाचं आहे, तर ते त्याच्या प्रत्ययावरून ओळखल्या जातं. आपण काल वर्तमान काळाचे प्रत्यय बघितले आणि त्याला क्रियापद जोडले आपण. तसेच आज आपण भूतकाळाचे प्रत्यय बघणार आहोत आणि क्रियापद जोडणार आहोत. मराठीमध्ये क्रियापद जसं खातो, पितो, उठतो, बसतो. तसंच पाली म्हणलं गच्छ म्हणजे जातो, वद म्हणजे बोलतो, नम म्हणजे नमन करतो, नेय म्हणजे नेतो, पस्स म्हणजे पाहतो. तर अशा पद्धतीने हे पालीतील क्रियापद आहेत. तर भूतकाळातील क्रियापद बघूया. तर याला क्रियापदांना तीन पुरुषामध्ये किंवा तीन भागामध्ये विभाजित केलेला आहे. पुरुष म्हणजे हा पुल्लिंगी या अर्थाने नाही आलेला इथं. आता हे ग्रामर किंवा व्याकरण किंवा हे शब्द म्हणजे अगोदर भाषा निर्माण झाली, त्यानंतर व्याकरण तयार झालं. अगोदर व्याकरण तयार नाही केलं मानवाने. जशी मानवाची उत्पत्ती झाली, जो बोलायला लागला, तर सुरुवातीला का त्याने व्याकरण तयार केलं नाही, मग नंतर बोलायला लागला? नाही. तर सुरुवातीला काय तयार केलं? म्हणजे भाषा तयार झाली आपोआप, प्राकृतिक ज्याला म्हणतात. की ती पण निर्माण करावी लागली नाही, आपोआप ती विकसित म्हणजे ही झाली, निर्माण झाली. बोलता यायला लागलं, कंठ यायला लागले. तर नंतर ही पूर्ण भाषा बोलता यायला लागल्यानंतर मग मानवाने ती व्याकरण तयार केलं. आता हे व्याकरण पुरुषाने केलं की स्त्रीने व्याकरण तयार केलं, याबद्दल काय आपल्याला एवढं माहिती नाही. कारण ते हे कोणीतरी व्याकरण तयार केलेलं असेल प्राचीन काळामध्ये, पण त्याचा इतिहास नाही की हे असं नेमकं व्याकरण कोणी तयार केलं. तर आता हे कदाचित पुरुष वाचक नाम म्हणजे मग यामध्ये स्त्रीलिंगी पण आली, पुल्लिंगी पण आलं आणि नपुसक लिंग लिंग पण आलं. त्यामुळे पुरुष हा त्यांनीच ठेवला. मग प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष, त्याला दोन भागामध्ये विभाजित केलं, एक वचन आणि बहुवचन. आणि संस्कृतमध्ये तीन वचन आहेत: एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. एका वचनामध्ये एक व्यक्ती येतो आणि आपल्या बहुवचनामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती येतात, असे म्हणून हे द्विवचन आहे. प्रथम पुरुषाचे एका वचनाचा प्रत्यय आहे इम. ई वरती इथं अनुस्वार आहे, बाजूला हे पण दिलेलं आहे इंग्रजी म्हणलं. तर इम हा प्रत्यय आहे प्रथम पुरुषाचा आणि हा वापरला जातो स्वतःविषयी, म्हणजे एका व्यक्तीविषयी. एक वचन प्रथम पुरुष, एक व्यक्ती कोण आहे, तर हे इम स्वतःविषयी वापरल्या जातं, इम. तर आता हे कसं वापरायचं? आता हा एक शब्द आपण बघितला तर आपल्या लक्षात असं येणार नाही, तर त्याला कसा यूज करायचा तेव्हा ते आपल्या लक्षात येईल, ते आपण पुढे बघणार आहोत. तर सुरुवातीला फक्त आपण प्रत्यय बघूया की हे भूतकाळ दर्शवतात. यावरूनच समजायचं की ते भूतकाळाचं वाक्य आहे किंवा शब्द आहे. त्यानंतर प्रथम पुरुष बहुवचन आहे इम्ह. त्यानंतर द्वितीय पुरुष म्हणजे दुसरा पुरुष एक वचन आहे ई, हा प्रत्यय आहे. आणि बहुवचन आहे इत्थ. तृतीय पुरुष आहे तृतीय पुरुष ई, एक वचन. आणि बहुवचन आहे इमसू किंवा उम, हा प्रत्यय आहे. तर हा कसा जोडायचा आणि याच्यापासून कसं वाक्य बनवायचं ते आपण पुढे बघूया. तर आता इथं सर्व शब्दच दिलेले आहेत. तर आपण डायरेक्ट काय करणार आहोत, कसं जोडायचं, ती दुसरी पीडीएफ फाईल मी ओपन करून शेअर करतो.
ओके. थोडा वेळ लागतोय शेअर करायला. ठीक आहे, स्क्रीनवरती लिहून घेऊया आपण. आता ते ओपन होत नाहीये तर नॉर्मल फाईल मी शेअर करतो आणि त्याच्यावरती आपण ते घेऊया. एक मिनिट, थोडा हँग झालंय, बॅक जात नाहीये. ओके, हा, येस. आता ओपन झालेला आहे. तर आता मी ती शेअर करतो. आता हा चार्ट पण आहे, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि विभक्तीचा. आता आपण आपल्या भूतकाळाकडे येऊया. तुम्हाला स्क्रीनवरती हे भूतकाळ असे दिसताय का प्रत्यय? माईक तुम्ही ऑन करू शकता. येस सर हो, दिसतंय. दिसतोय दिसतोय. येस. तर हे भूतकाळाचे प्रत्यय आपण आता, तिकडे पीडीएफ फाईल होती, तर आता हे आपण इथं टाईप करू हो शकतो. दिसतंय सर. येस. तर आपण या काळांना वाक्य बनवताना सर्वनामाचा उपयोग करत असतो. म्हणजे अहम म्हणजे मी, प्रथम पुरुष, वयम म्हणजे आम्ही, अनेक वचन, प्रथम पुरुष अनेक हो वचन, द्वितीय एक वचन त्वं, आणि द्वितीय पुरुष अनेक वचन तुम्ही, तृतीय पुरुष एक वचन सो म्हणजे तो, आणि सा म्हणजे ती, आणि तृतीय पुरुष अनेक वचन ते म्हणजे ते, आणि ता म्हणजे त्या. तर भूतकाळाची रचना आणि प्रत्यय हे बघूया आपण, यामध्ये काय दिलेलं आहे नेमकं. पाली भाषेत भूतकाळाची क्रिया रचना धातू प्लस प्रत्यय यापासून तयार होते. यात धातू हा मूळ शब्द असतो. उदाहरणार्थ गम म्हणजे जाणे, पस्स म्हणजे पाहणे, आणि प्रत्यय हे पुरुष म्हणजे उत्तम, मध्यम, प्रथम, म्हणजेच प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. आता इथं उत्तम, मध्यम, प्रथम हे काय दिलेलं आहे. जसं मराठीमध्ये आपण प्रथम पुरुष म्हणतो, तर पालीमध्ये उत्तम पुरुष म्हणतात. मराठीमध्ये द्वितीय पुरुष म्हणत असतं, तर पालीमध्ये मध्यम पुरुष असं म्हणतात. आणि तृतीय पुरुषाला पालीमध्ये प्रथम पुरुष असं म्हणतात. ते आपल्याला कन्फ्युजन होतं, त्यामुळे आपण मराठीमधून अगोदर समजून घ्या. नंतर हे टेक्निकल जे शब्द आहेत काय कशाला म्हणतात ते नंतर वाचले की आपल्या लक्षात येऊन जातं. तर आता हे कसं इथं लावलेलं आहे, तर इथे इम हा प्रत्यय होता. आणखी आपण त्याला दुसरं घेऊया, मोकळं प्रत्यय घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल.
आता इथून मी काय करतो, हे काढून टाकतो आणि याचे सेपरेट आपण समजून घेऊया. हे कसं लावायचं आहे आपण डिलीट केल्यानंतर समजून घ्या. आता हा ऑलरेडी इथं होतं, तर काही नवीन धर्मबांधव आहेत, तर त्यांना ते कन्फ्युजन म्हणजे होतातच, कारण बाकीचं पण मिक्स झाल्यामुळे की हे पण त्यामध्ये आहेत का, असं होतं. येस. तर अनेक वचनाचे प्रत्यय आणि बाजूला एका वचनाचे प्रत्यय, असे हे काय आहे, हे प्रत्यय आहेत. आणि आता हे कसे जोडायचे, तर एक क्रियापद घेऊया आपण. नम. नम म्हणजे नमन करणे. नम हा पाली शब्द आहे. नम. नम म्हणजे नमन करणे. नम. नमन करणे. आणि या नम ला हे प्रत्यय लावतात. ई. ई वरती अनुस्वार आहे, त्यामुळे इम असं म्हणायचं आहे. इम हे प्रत्यय लागतं नमला. आणि हे लावल्यानंतर याचा एक शब्द तयार होतो. तो भूतकाळातला शब्द तयार होतो. नम हे फक्त धातू आहे, याचं असं स्वतंत्र काही अस्तित्व नाहीये. जेव्हा आपण या नमचा वाक्यात उपयोग करतो, आणि वाक्यात उपयोग करताना आपल्याला प्रत्यय जोडावे लागतात, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, तेव्हा त्याला, त्या धातूला त्या काळाचं स्वरूप प्राप्त होतं. वर्तमान काळात जर मी नम लावला तर त्याचे प्रत्यय लावावे लागतील. आता आपल्याला नम या धातूचं म्हणजे नमन करणे या शब्दाचं पाली शब्द म्हणजे पाली वाक्य बनवायचं आहे, तर त्याला आपल्याला भूतकाळातील हे जे प्रत्यय आहे हे लावायचं आहे. भूतकाळातील वाक्य जर बनायचं असेल तर नम प्लस इम. आणि हे जोडताना 12 खडी आपण शिकलोय. मराठीमध्ये 12 खडी का म्हणतात, कारण 12 स्वर आहेत आणि त्याची खडी बनवली आणि ते 48 व्यंजनाला लावली, म्हणून त्याला 12 खडी म्हणतात. 12 खडी कशी तयार झाली, कला काना आ म्हणजे का, कला काना ई म्हणजे की, कला उकार म्हणजे कु, म्हणजे क का की कै, कै को कौ कम का. हे कसं तयार झालं, तेव्हा आपण त्याला स्वर लावले. कुठले, अ आ इ ई उ उ ए ऐ ओ औ अम आहा. हे लावल्यानंतर तसे ते 12 खडी तयार झाली. तशाच पद्धतीने ई हे स्वर असल्यामुळे नम या शब्दाला ई लावल्यानंतर त्याचं स्वरूप प्राप्त होईल, कारण म ला इकार ई लावल्यानंतर मी असा होतो. आणि अनुस्वार असल्यामुळे मी वरती अनुस्वार येईल, म्हणून असं न जशा तसा येईल. आणि जो मी आहे तो पण येईल. आता इथं मी जो आहे, म्हणजे ईला हा कसा रस्व ई आहे, म्हणजेच पहिला ई आहे, पहिला इकार आहे. दीर्घ इकार असता तर वरती त्याला असा रफाट दिला असता, पण पहिला इकार असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हे शब्द तयार होतो. इथं नमी. नम प्लस न तर सेपरेट आहे, पण म मध्ये मिक्स केल्यानंतर तो मी होतो. मला ई लागल्यानंतर मी होतो. आणि इथं काय आहे वरती, की अनुस्वार आहे. अनुस्वार असा हा इथं अनुस्वार लावला आपण. म्हणून नम प्लस इम, नमीम हा झाला वर्तमान काळातील, सॉरी, भूतकाळातील एका वचनाचा शब्द. म्हणजे आता हा शब्द तयार झालेला आहे भूतकाळाचा, नमीम. आणि हा कुठला, प्रथम पुरुष, ज्यालाच उत्तम पुरुष म्हणतात, त्याचा हा तयार झालेला आहे, प्रथम पुरुष. प्रथम पुरुष हे लिहून घेऊया. प्रथम पुरुष एकवचन नम प्लस ई. तर असंच आपल्याला हा जो शब्द आहे ज्याला धातू म्हणतात, हा सर्वीकडे लावायचा. आपण सर्वीकडे लावूया. नम. आता अनेक वचन, हा जो नम आहे याचं अनेक वचन आपण करूया. नम प्लस इम. आता ई वरती अनुस्वार नाहीये, त्यामुळे आपल्याला जसं नम प्लस ई वरती नमीन आलं तसं आपल्याला इथं लावायचं नाही. आणि हा जो पहिला न आहे जशा तसा घ्यावा लागतो, कारण शेवटचा जो अक्षर असेल त्याला हा
इथला प्रत्यय जोडला जातो, शेवटचा अक्षर न. आणि जे मी आहे, मी मध्ये आपण मिक्स केलं, पहिली विलांटी असल्यामुळे हे झालेलं आहे नमी. आणि म जो आहे तसा तसा ठेवायचा आहे, कारण म आणि हा काही व्यंजन आहे, तो काही मिक्स होत नाही. नमीम असा हा शब्द तयार झाला. अगोदर आपल्याला फोकस कशावरती करायचा आहे, की प्रत्यय कसे जोडतात हे तुमच्या एकदा माइंड मध्ये आलं की सर्व पाली भाषेचं ग्रामर तुमच्या लक्षात आलं. फक्त प्रत्यय आपल्याला जोडता आले पाहिजे आणि ज्याचं आहे त्यालाच लावता आलं पाहिजे. कशाचंही खालचं वरच्याला, वरचं खालच्याला लावता येणार नाही. ते कसं आपण पुढे वाक्यामधून बघणार आहोत, कारण आपण बघितलेलंच आहे, पण पुन्हा आपण आज बघणार आहोत. म्हणजे एकच गोष्ट आपण दररोज दररोज केली तर ती लाईफ टाईम आपल्या लक्षात राहून जाते. आता खाली आपण नम हा जो शब्द आहे तो घेऊया. नम प्लस ई. आता इथं सिंपल ई आहे, त्यामुळे नमी जशाच्या तसा येईल, मग हे असं होईल नमी. झालं, ई आहे. मग आता इथं इथं आलं तर इथं नम प्लस इथं, आणि ई म मध्ये मिक्स झाला की असं नमी होतं. आणि इथं जसे तसं आपल्याला लावायचं आहे, कारण ई पहिला असल्यामुळे हा जो नमी आहे तशा तसा इथं घ्यायचा आहे. आणि जो थ आहे, इथं मिक्स केला आपण म मध्ये, तर तो नमी झाला. आणि शेवटी थ आहे, तला थ जशाच्या तसा इथं पाठीमागे लावायचा आहे. हे झालेलं आहे नमित्थ. नम प्लस इत्थ, नमित्थ. आता आपण तृतीय पुरुष, आता हे द्वितीय पुरुषाचं आपण केलं, द्वितीय पुरुष. आता आपण करणार आहोत तृतीय पुरुष. आणि इथेही मला ई लावायचा आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येईलच की सर इथेही नमी ई आहे, इथेही ई आहे, तर कसं समजायचं द्वितीय पुरुष तृतीय पुरुष? तर ते आपण पुढे बघणार आहोत. तोही आपला प्रश्न उपस्थित होऊ शकतो, तोही सॉल्व्ह होऊन जाईल. तर हा नमी दोन्ही पण सेमच आहे. तर तो कशावरून ओळखला जातो? तर सर्वनामावरून, म्हणजेच कर्त्यावरून ओळखला जातो तो. जेव्हा आपण वाक्य बनवू तेव्हा तुमचं आणखी क्लिअर होऊन जाईल. आता परत आपण तृतीय पुरुष अनेक वचन बनवत आहोत. नम प्लस इमसू. इम वरती अनुस्वार आहे, जसं आपण म ला ई लावलं तर नमीम झालं, तसं नम प्लस ई हे मिक्स झाल्यानंतर नमीम हा शब्द तयार होतो. आणि सु जो आहे शेवटी दशच्या तसा आपल्याला लावायचा आहे. नमीम सु असा शब्द हा काय झाला? तयार झाला. आता इथं दोन प्रत्यय आहेत अनेक वचनामध्ये, इमसू पण आहे आणि उम पण आहे. दोघांमधून कुठलाही आपण एक लावू शकतो. म्हणजे त्या वाक्याने कुठलेही लावू शकतो, त्याचं तृतीय पुरुष अनेक वचनच होतं. तर उम आपल्याला लावायचं असल्यामुळे नम प्लस उम. उ आहे, मला ओकार मू, मला एकार मे, मला ओकार मू. तशा पद्धतीने आता आपल्याला इथं काय करायचं आहे? मला उकार लागल्यामुळे नमू झालं आणि अनुस्वार वरती लावायचा आहे. ठीक आहे, इथं अनुस्वार टाईप होत नाहीये. हा, येस, ठीक आहे. अनुस्वार नाही झाला टाईप, तर म वरती अनुस्वार आहेच, कारण उम वरती आहे. नमुम असे तयार झालं शब्द. नम प्लस इमसू नमिमसू, नम प्लस उम नमुम. आता पुन्हा एकदा वाचन करू आपण. नमला ई लावला, ई वरती अनुस्वार आहे, त्यामुळे नमीम एक वचन. अनेक वचन नमला इम्म लावला, नमिम्ह. द्वितीय पुरुष एक वचन नमला ई लावला, निमिम. द्वितीय पुरुष अनेक वचनाला नमला इत्थ लावला, नमित्थ. तृतीय पुरुष एका वचनाला नम प्लस इम लावला, तर हे काय झालेलं आहे? नमी. तृतीय पुरुष अनेक वचन नम प्लस इमसू,
हा शब्द तयार झाला नमीमसू. तसेच तृतीय पुरुष न मला अनुस्वार लावला. उ वरती अनुस्वार आहे तो. नमुम म वरती अनुस्वार लावायचा आहे हाताने लिहिताना. इथं टाईप होत नाही म्हणून ते काही मला घेता आलेलं नाही. ओके. आता हे वाक्यात कसं उपयोग करायचं ते बघूया. आपल्याला प्रत्यय लावता आलेत या एका नमला. आता आपलं नमच नाही, तर कुठलेही जे प्रत्यय असतील, म्हणजे हे तर प्रत्यय आहेत, म्हणजे कुठलेही क्रियापद असतील ज्याला आपण धातू म्हणतो सामान्य भाषेत. क्रियापदालाच मेन जो शब्द असतो क्रियापदाचा त्याला धातू म्हणत असतात. आणखी आपण काय करूया, क्रियापद घेऊया. नमच्या ऐवजी आणि आणखी लावूया. आता हे क्रियापद मी ग्रुपवरती पण शेअर केलेले आहे. आता हा जो शेवटी ती आहे, हा वर्तमान काळाचा आपल्याला काढून टाकायचा. मूळ धातू याचा गच्छ आहे. तिठ आहे म्हणजे उभा राहणे, उभे राहणे. निषिध म्हणजे बसणे. भणती बोलतो, बोलणे. किंवा भास पण म्हणू शकतो आपण. भास म्हणजे बोलणे असा त्याचा अर्थ होतो. खाद म्हणजे खाणे. पिव किंवा पिब पण म्हणू शकतो, पिणे. कर म्हणजे करणे. पस्स म्हणजे पाहणे. हे बेसिक आपण हे बघूया. सुन म्हणजे ऐकणे. आणि जाय म्हणजे जन्मणे. किंवा जाती म्हणजे पण जन्मणे. जन्म, जाती म्हणजे जन्म आणि जाय म्हणजे पण जन्म. तर यांना आपण घेऊया एका क्रियापदाला घेऊनच, नाही तर दुसऱ्या क्रियापदाला पण घेऊया. कुठलंही याच्यातला आपण घेऊ शकतो. तर आपण खादं घेऊया, खाणे. आणि तो पी असाच पद्धतीने बनवायचा आहे. इथं नमच्या ऐवजी खादं घेतलं, कुठलाही क्रियापद घ्या, असं स्ट्रक्चर आपण जोडायचं आहे. आता खादं घेतलं, जो खा आहे जशा तसा घेतला. आणि द ला इम लावायचा आहे. खादिम. ठीक आहे. द वरती जो आहे अनुस्वार लिहिता येत नाहीये, पण द वरती अनुस्वार द्यायचा आहे. खादिम हा झालेला आहे. द वरती अनुस्वार. ठीक आहे, आला. खादिम. खाद प्लस इम, खादिम हा शब्द तयार झाला. काहीच नाही केलं. जो खा होता पहिला तशात सांगितला, द शेवटचा असल्यामुळे आणि हे स्वर असल्यामुळे व्यंजन द आहे आणि स्वर इम आहे. द म्हणजे व्यंजन आणि स्वर मिक्स होतं तेव्हा बाराखडी तयार होते. आपण बघितलं अ आ इ उ ए ऐ आ, म्हणजे द दा दी दू दे दै दम दहा, असं हे बाराखडी तयार झाली. तर इम असल्यामुळे द ला ई लावला की दी होतो, आणि ई वरती अनुस्वार असल्यामुळे, ज्याला निगहितही म्हणतो आपण, हे असल्यामुळे दिम असं झालेलं आहे. खादिम. खाद प्लस ईद, इम, खादिम. तसंच इथंही सेम तसंच क्रियापद लावायचं आहे. म्हणजे जेवढे पण क्रियापद आहेत, खाणे पिणे उठणे मराठीमधून, जसं पालीमध्ये पस्स, कर, पिब, खाद, सुन, जाय, गच्छ, तसंच आपल्याला इथं लावायचं आहे. ई आलेला आहे तर इथे येईल खादी. आणि म जशा तसा लावायचा आहे. खादी. दला ई लागला खादी. आणि म जशा तसा घेतला खादी म, असा शब्द तयार झाला. म्हणजे हा झालेला आहे भूतकाळाचा शब्द, आणि तोही प्रथम पुरुष अनेक वचनाचा, खादिम. आता इथं आपण खाद प्लस ई, तो ऑलरेडी ईला अनुस्वार नाहीये, तर इथे खाद प्लस ईच खादी झालेला आहे. द्वितीय पुरुष एक वचन. आणि आता इथे खाद प्लस इथ, तर
खादला ई लावला की खादी होतं. खादी झालेला आहे. आणि तला थ जसेच्या तसं आपल्याला काय करायचं इथं लावायचं आहे. हे झालेलं आहे खादित्थ. खाद प्लस इत्थ खादित्थ हा शब्द तयार झाला. त्यानंतर पुन्हा आपण खाद प्लस ई आणि इथे झालेला आहे खादी. खादी आणि अनेक वचनामध्ये खाद प्लस इमसू, तर इथे होईल खादिमसू. खादिमसू. इमसूला आपल्याला लावायचं आहे खादिमसू. द वरती अनुस्वार घ्यायचा आहे. खादिम आणि जो शेवटी सू आहे जसे तसा लावायचा. खादिमसू असा शब्द तयार झाला. खाद प्लस इमसू खादिमसू. आणि इथे खाद प्लस इथं झालेला आहे खा जसे तसा शेवटी दू आहे आणि दू वरती अनुस्वार आहे. ठीक आहे. खादू आणि उ वरती अनुस्वार खादू असा हा शब्द तयार झालेला आहे. खाद प्लस खादू. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे क्रियापद या प्रत्ययाला असे जोडावे लागतात. मग इथं कुठलंही घ्या तुम्ही, अशा पद्धतीने हे जोडावं लागतं. आता याच्यापासून आपण वाक्य बनवणार आहोत. तर ते वाक्य आपण कसे बनवणार आहोत, तर त्या वाक्यांना आता आपले शब्द तयार झाले. हे झालेले आहेत शब्द तयार. आणि त्यांना आपण लावणार आहोत सर्वनाम. आता हे मी प्रत्येक काढून टाकतो. फक्त हे जे तयार झालेले आहेत तेच आपण घेऊया, कारण हे मेन आहेत. जे आता मी ठेवतोय ते मेन आहेत, कारण त्याच्यापासून वाक्य तयार होतं. पण ते कसं तयार करायचं, तो शब्द भूतकाळाचा हे प्रत्यय जोडून हा शब्द तयार आपण केलेला आहे. म्हणजे अगोदर शब्द तयार करता आला पाहिजे त्या त्या काळातील. जसं उदाहरणार्थ मराठीतलं बघूया. हा तो मराठी आहे. आणि खाल्ले भूतकाळ आहे. खातो वर्तमान काळ, खाल्ले भूतकाळ, आणि खाईल हा झालेला आहे भविष्यकाळ. त आला की वर्तमान काळात येतं, डबल ल आला, ले भूतकाळ येतं, शेवटी पण लच आलेला आहे. पण इथं ई ल हे लागलेलं आहे. भविष्यात काहीतरी घडेल म्हणजे भविष्यकाळ. म्हणजे ई ल हा भविष्यकाळातील प्रत्यय आहे. डबल ले हा भूतकाळातील प्रत्यय आहे. आणि ओ हा वर्तमान काळातील प्रत्यय आहे मराठीचा. आता हे आपण एवढं बेसिक बघितलं नव्हतं मातृभाषा असते म्हणून, पण पालीमध्ये आपल्याला बघावं लागतं कारण शिकायचं आहे. मग आपण काय केलं, असं हे शब्द तयार झाला. म्हणजे खादी खादिम खातो. हा न होता खाल्ले, कारण भूतकाळाचं घेतल्यानंतर हा शब्द तयार झाला. खादिम म्हटलं की खाल्ले. मग कोणी खाल्ले ते आपण आता मेन्शन करणार आहोत, आणि त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत सर्वनाम हे वाले. आता सर्वनाम बघूया. अहमचा अर्थ होतो मी. एक वचन प्रथम पुरुष एक वचन अहम मी, प्रथम पुरुष अनेक वचन मयंक आम्ही, द्वितीय पुरुष एक वचन त्वं तू, द्वितीय पुरुष अनेक वचन तुम्हे तुम्ही, तृतीय पुरुष एक वचन सो म्हणजे तो, तृतीय पुरुष एक वचन सा म्हणजे ती, तृतीय पुरुष अनेक वचन ते म्हणजे ते, आणि का म्हणजे त्या. हे सर्वनाम. जसं इथं प्रथम पुरुष आहे, प्रथम पुरुषामध्ये अहम आणि मयंक आहे. द्वितीय पुरुषामध्ये त्वंग आणि तुम्ही आहे. तृतीय पुरुषामध्ये सो सा आणि तेता आहेत. तशाच पद्धतीने इथेही आता प्रथम पुरुषामध्ये खादीम खादीम द्वितीय पुरुषामध्ये खादी खादित, तृतीय पुरुषामध्ये खादी खादिमसू आणि खादू खादून. तर हे जसं आहे, तर हे जशाच्या तसंच तिथंच लावायचं आहे.
म्हणजे उदाहरणार्थ हा जो आहे, हा अहम इथंच आपल्याला लावायचा आहे, कारण हा पण प्रथम पुरुषामध्ये आहे. त्यामुळे प्रथम पुरुषामध्येच येईल. तुम्हाला अहम इथं खाली लावता येणार नाही आधीला, किंवा खादिम सुला नाही लावता येणार आहे. का? कारण हा अहम प्रथम पुरुषाचा असल्यामुळे आपल्याला ही तो प्रथम पुरुषामध्येच घ्यावा लागेल, आणि तोही एका वचनाचा असल्यामुळे आपल्याला एका वचनाचाच लावावा लागेल. अहम खादिम असं म्हणावं लागणार नाही. ग्रॅमॅटिकली चूक राहील, कारण एक व्यक्ती म्हणतोय आणि हा शब्द अनेक वचनासाठी इथं आहे खादिम, अनेक लोकांनी वापरलेला. ते ग्रॅमॅटिकली चूक होतं. अहम हा एका वचनासाठीच वापरावा लागेल. मग जो ज्या ज्या ठिकाणी आहे तो त्या त्या ठिकाणीच वापरायचा. प्रथम द्वितीय तृतीय पुरुषामध्ये जे जसे तिथं आहे तिथंच त्यांना जोडायचे आहेत. तर आपल्याला काय जोडायचं आहे आता? याचं वाक्य बनवायचं आहे. तर आपण आता अहम तिथं लावूया. अहम खादीम हा शब्द म्हणजे हे वाक्य तयार झालं. आणि याचं मराठी अहमचा अर्थ होतो मी, आणि खादीमचा अर्थ होतो मी खाल्ले. मराठीमध्ये मी खाल्ले. प्रथम पुरुष एकवचन वाक्य तयार झालं. मी खाल्ले, अहम खादीम, मी खाल्ले. आणि इथे प्रथम पुरुष अनेक वचन मयंग हा शब्द आहे. मग तो आपल्याला प्रथम पुरुष वचन जो मयम आहे, ज्याला आपण सर्वनाम म्हणतो, तो इथं लावलेला आहे. मग हा शब्द वाक्य तयार झालं. मयम खादिम. मयमचा अर्थ होतो आम्ही, आणि खाल्ले जसे तसा येणार आहे. म्हणजे खाल्ले सर्वीकडे कॉमनच आहे मराठीमध्ये भाषांतर करताना. पण याला काय जोडलं? मयंग जोडला आपण, म्हणून आम्ही खाल्ले असं तयार झालं. आणि हे कसं आम्ही खाल्ले हा वाक्य कसं ओळखायचं पालीमधनं? तर मयम खादिम हा शब्द जो तयार आहे, हा आहे भूतकाळाचं वाक्य पालीमध्ये, आणि मराठीचा आहे आम्ही खाल्ले. आता इथे द्वितीय पुरुषाचं सर्वनाम आपल्याला त्वंग इथं आहे. तर त्वंग असल्यामुळे तो जशाच्या तसाच इथं द्वितीय पुरुष जे आहे त्याच्यासमोर ठेवायचा आहे. त्वंग खादी, आणि याचा अर्थ होतो तू खाल्ले. त्यानंतर द्वितीय पुरुष अनेक वचन आहे तुम्ही, तो इथं आपल्याला जसे तसं लावायचा आहे. आणि हा झालेला आहे तुम्ही खादित. म्हणजे तुम्हीचा अर्थ होतो तुम्ही, खादित म्हणजे खाल्ले, तुम्ही खाल्ले. हे झालं द्वितीय पुरुष अनेक वचनाचं वाक्य. त्यानंतर सो आणि सा तृतीय पुरुष एका वचनाचे हे आहे सर्वनाम. आपल्याला अशाच पद्धतीने इथल्या इथं लावायचं आहे. हे झालं सा खादी. साचा अर्थ होतो ती, आणि सो खादी, सोचा अर्थ होतो तो. खाली घेऊया. सोचा अर्थ होतो तो, खादी म्हणजे खाल्ले. आता इथं तो खाल्ले असं हे बरोबर भाषांतर होत नाही मराठीमध्ये. मग त्याने खाल्ले. मराठीमध्ये भाषांतर असेल. सोचा अर्थ तो जरी होत असलं तरी तो म्हणजे त्यानेच आपण म्हणतो. तो गावाला गेला, त्याने खाल्ले, म्हणजे ते त्याच्यासाठी वापरत असतो. आणि सा खादीम म्हणजे तिने खाल्ले, असं हे भाषांतर तयार झालं. आणि इथे तृतीय पुरुष अनेक वचन जे आहे ते आणि ता, हे आपल्याला जसे तसे इथं ठेवायचं आहे. ता खादिम सु. आता हे जे दोघं आहेत, दोघांनाही आपण लावू शकतो. ते खादिमसू आणि ता खादिमसू. ते खादिमसू म्हणजे त्यांनी, अनेक वचन आहे ना, त्यांनी खाल्ले. आणि आता त्यांनी हे कॉमनच येतं. म्हणजे त्यांनी म्हटलं की त्यामध्ये स्त्री पण येते, पुरुष पण येते. ता खादिमसू, ते खादिमसू, त्यांनी खाल्ले. आणि इथे ता आणि ती जसे इथं पण लावायचं आहे. ते खादूम, हा दू वरती अनुस्वार आहे. ता खादूम, ते खादूम म्हणजे त्यांनी खाल्ले, दोघांसाठी पण आहे. मग या दोघांनाही सेमच आपण दोघांमधून एक कुठलंही घेऊ शकतो वाक्य बनवताना. आणि पालीमध्ये येतच कुठल्याही तुम्ही गाथा घेणार, किंवा कथा असतील, प्रवचन असेल, उद्देश असतील बुद्धांचे, त्यामध्ये समजा खादिमसू आलं तर समजा ते भूतकाळातील वाक्य आहे, किंवा खादू जरी आलं दुवर्थी अनुस्वार आहे तर तेही समजायचं की भूतकाळातील वाक्य आहे. तर असं हे जोडायचं आहे, ज्याचं त्यालाच
सर्वनाम आपल्याला जोडायचं आहे. प्रथम पुरुषाला प्रथम पुरुषाचं सर्वनाम जोडावं लागेल. एक म्हणजे एका वचनाला एका वचनाचंच, अनेक वचनाला अनेक वचनाचं. आता मी पुन्हा वाचन करतो आणि आणखी आपण इतर वाक्य बनवूया. अहम खादीम मी खाल्ले, मयम खादीम आम्ही खाल्ले, त्वम खादी तू खाल्ले. आपण स लावतो मराठीत. तू खाल्लेस, त्वम खादी तू खाल्लेस, तुम्ही खादीत तुम्ही खाल्ले, सो खादी त्याने खाल्ले, सा खादी तिने खाल्ले, ते खादीमसू त्यांनी खाल्ले, ता खादीमसू त्यांनी खाल्ले. त्या सर्वांसाठी त्यांनी हाच येतो मराठी अर्थ. त्यांनी खाल्ले, ते खादून आणि ता खादून सर्वांसाठी मराठीमध्ये हा एकच कॉमन अर्थ आहे, त्यांनी खाल्ले. कारण यामध्ये सर्वच येतात आणि हे अनेक वचन आहे. त्यांनी म्हणजे मग त्यामध्ये स्त्री पण येते आणि पुरुष पण येते. आता आपण इतर वाक्य तयार करूया. आपण प्रत्येक कसे जोडतात ते बघितलं. आता आपण गच्छ पण घेऊया. आधी तर बघ, गच्छ केलं आणि त्या गच्छला इम हा प्रत्यय जोडला भूतकाळाचा आणि शब्द तयार झाला गच्छिम्म. गच्छिम्म, गच्छ प्लस इम्म गच्छिम्म. प्रथम पुरुष एक वचन, गच्छ प्लस इम्म अनेक वचन गच्छिम्म. सॉरी, गच्छ प्लस इम गच्छिम आणि अनेक वचन गच्छ प्लस इम म गच्छिम्म. अनेक वचन एक वचन गच्छ प्लस ई गच्छी आणि अनेक वचन गच्छ प्लस इत्थ गच्छित्थ. गच्छ प्लस ई गच्छी, गच्छ प्लस इमसू किंवा गच्छिमसू किंवा गच्छुम असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर नम घेतलं. नम प्लस इम नमीम, नम प्लस इम्ह नमीम्ह, नम प्लस ई नमी, नम प्लस ई नमी, नम प्लस इत्थ नमित्थ, नमित्थ, नम प्लस ई झालेला आहे तर ते पुरुष ज्याला आपण म्हणतो नमी. आता याचे पण आपण वाक्य बनवणार आहोत. नम प्लस इमसू नमिमसू, सुवर्ण अनुसार आलेलं नाहीये. तर असं हे वाक्य आपल्याला प्रत्येक जे प्रत्यय याला क्रियापद आपल्याला काय करायचे आहेत, जोडायचे आहेत. प्रत्येक क्रियापदाला आपल्याला ते जोडायचे आहेत. आता जसं गम पस भास बोलणे कर करणे खाद पिणे पिव पिणे. आता इथं वाक्य बघा कसं तयार झालं हे पा भूतकाळातलं. आता इथे भूतकाळामध्ये लावताना अ लावला तरी चालतो आणि न किंवा नाही लावला तरी चालतो. जो आहे लावला तरी चालतो किंवा नाही लावला तरी चालतो. आता काही ठिकाणी लावलेला आहे भूतकाळाला, म्हणजे आपण घेऊ पण शकतो किंवा नाही पण घेऊ शकत. मग आपल्या कन्फ्युजन नको म्हणून आपण काय करू, सुरुवातीला नाही घेऊया. हे भूतकाळासाठी पण वापरतात आणि काही ठिकाणी निगेटिव्ह या अर्थाने पण वापरतात. पण आपण नाही घेऊ. आपल्याला आता सुरुवातीला बेसिक शिकत असल्यामुळे हे आपल्याला कन्फ्युजन नको. आता याचं वाक्य कसं तयार झालं असं. अहम गच्छीम मी गेलो, मयम गच्छिम्म आम्ही गेलो, त्वम गच्छी तू गेलास, तुम्ही गच्छित तुम्ही गेलात, सो गच्छी तो गेला, अगच्छिमसू ते गेलेत, ते गेलेत, सा गच्छी ती गेली. असं याचं इथं भाषांतर झालेलं आहे. ता गच्छिमसू त्या गेल्यात, त्या गेल्या किंवा त्या गेल्यात. अहम गाम गच्छीम मी गावाला गेलो. आता थोडं मोठं वाक्य बनवलं. मयंग वनम गच्छिम आम्ही जंगलात गेलो. आता पस्स या धातूला घेतलं. पस्स म्हणजे पाहणे. अहम पस अपस्सिम न घेता अहम पश्चिम मी पाहिले. मयंग पश्चिम आम्ही पाहिले. त्वं पस्सी तू पाहिलेस. तुम्ही पस्सिथ तुम्ही पाहिलेत. सो पस्सी त्याने पाहिले. ते पस्सिमसू त्यांनी पाहिले. सा पस्सी तिने पाहिले. ता पस्सिमसू त्यांनी पाहिले. अहम बुद्धं पश्चिम मी बुद्धाला पाहिले. मयंग धम्मम पश्चिम आम्ही धम्म पाहिला. आता भाष शब्द घेतलेला आहे.
भास म्हणजे बोलणे. अहम भासिंग, मी बोललो. मयंग भासिम्म, आम्ही बोललो. त्वं भासी, तू बोललास. तुम्ही भासित्थ, तुम्ही बोललात. सो भासी, तो बोलला. ते भासिंसु, ते बोलले. सा भासी, ती बोलली. ता भासिंसु, त्या बोलल्या. अहम सत्यम भासिंग, मी सत्य बोललो. मयंग धम्मम भासिम्म, आम्ही धम्म बोललो. आता कर हा धातू घेतलेला आहे करणे. आता इथं करचं कासी होतं वाक्यात उपयोग करताना, रच्या ऐवजी स येतं. आणि ई जशा तसं येतं जेव्हा वाक्यात उपयोग करतो. वर्तमानात कर जेव्हा वापरतो तर करोमी होतो, ओ लागतो र ला. करोमी, करोती असं. आणि भूतकाळात जेव्हा कर वापरतो तर तिथं रच स होतं. अम अहम कासिम, मी केले. मयम कासिम, आम्ही केले. त्वम कासी, तू केलेस. तुम्ही कासित्थ, तुम्ही केले. सो कासी, त्याने केले. ते कासिमसू, त्यांनी केले. सा कासी, आता हे ठीक आहे, हा शब्द आपल्याला लगेच लक्षात येणार नाही, तर आपण दुसऱ्या शब्दावरती फोकस करणार आहोत. ता कासिमसू, त्यांनी केले. अहम कम्मम कासिम, मी काम केले किंवा मी कर्म केले. मयंक पूजन कासिम, आम्ही पूजा केली. खाद घेतलेला आहे. अहम खादिम, मी खाल्ले. मयम खादिम, आम्ही खाल्ले. त्वम खादी, तू खाल्लेस. तुम्ही खादित्थ, तुम्ही खाल्ले. सो खादी, त्याने खाल्ले. ते खादिन्सु, त्यांनी खाल्ले. सा खादी, तिने खाल्ले. अ खादीन ता खादींसु, त्यांनी खाल्ले. अहम भोजनम खादीम, मी भोजन खाल्ले. मयंग फलं खादिम, आम्ही फळे खाल्ले. तर अतिरिक्त माहिती ते आपण हे पुढे बघणार आहोत, ऍडव्हान्स ग्रामर जेव्हा आपण बघतो तेव्हा. तर अशा पद्धतीने इथे काय झालेलं आहे, भविष्यकाळ आपण नंतर बघणार आहोत. वर्तमान काळ बघितला तर असं हे वर्तमान काळाचे प्रत्यय आपल्याला काय करायचे आहेत, लावायचे आहेत क्रियापदाला. म्हणजे खाद, पिद, पिब, पस्स, नय, वद, नम, हे क्रियापद आहे. त्याला काय लावायचे आहेत, भूतकाळाचे इम, इम्म, इ, इत्थ, इ, इमसू किंवा असे प्रत्यय पाठांतरच करून घ्यायचे. इ, इमस, इ, इम, इ, इत्थ, इ, इमसू किंवा असं आता हे मी पाठांतरच करून घेतलंय. मग त्याला डिवाइडेड करू शकतो. हा, इ, इम हे प्रथम पुरुष आहे. इ, इत्थ हे आवाज द्वितीय गेला पुरुष. सर. आवाज केला का? आता येतो आवाज. हो, इ, आलं इम्म सर. हे प्रथम पुरुष आहे. इ, इत्थ हे द्वितीय पुरुष आहे. इ, इमसू हे तृतीय पुरुष आहे. असं आपण मग नंतर डिवाइडेड करायचं, एकदा पाठांतर करून घेणं गरजेचं आहे. तर हे प्रत्यय आहे इम, इम्म, इत्थ, इमसू. हे प्रत्ययाला आपण काय लावलं, क्रियापद लावलं. खाद, पिब, नम, पस्स, मराठी म्हणजे खाणे, पिणे, उठणे, बसणे याला. आणि अशा पद्धतीने आपण हे वाक्य इथे बनवले. आता आपल्याला यामधलं काय समजलं नाही याविषयी सांगा. प्रत्यय कसे लावायचे हे लक्षात आलं आपल्या. कळालं सर, थोडं प्रॅक्टिसने अजून समजेल की काय हम्म. आपल्याकडनं राहत आहे. ब- सध्या तरी क्लिअर बरोबर. आहे. सो ते दोन्ही येस. याच्यात डिफरन्स नाही आहे ना, म्हणजे द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष एकवचन मध्ये ई ई हेच प्रत्यय आहेत, दोन्ही याच्यामध्ये सेम आहेत ना सो. हा, बरोबर सेम आहे. आता हे कसं ओळखायचं आपण जेव्हा वाक्यात उपयोग करू. आता हा प्रश्न मला पण पडला होता की सेमच आहे, आता हे कसं ओळखायचं बाबा. मग ते ओळखायचं कर्त्यावरून. आणि कर्ता कुठला, हा बघा, इथं खादी, इथं पण सेम आला द्वितीय पुरुषामध्ये, आणि तृतीय पुरुषामध्ये पण खादी आला. मग हे कसं समजायचं द्वितीय पुरुष तृतीय पुरुष आहे म्हणून.
तर हे याचं अस्तित्व या कर्त्यावरून ठरतं. त्वंग लावला की समजायचं हे द्वितीय पुरुष आहे, आणि सो लावला की समजायचं हे तृतीय पुरुष आहे. याचं अस्तित्व कर्त्यावरून ठरतं. हे असं आहे. त्यामुळे दोन शब्द सारखे जरी असले तरी कर्ता ठरवतो की द्वितीय पुरुषासाठी वापरले की तृतीय पुरुषासाठी. म्हणजे मराठीमध्ये तू खाल्ले आणि त्याने खाल्ले. तू खाल्ले म्हणजे माझ्या समोर कोणतरी व्यक्ती आहे, त्याने म्हणजे तो तिसरा कोणतरी व्यक्ती आहे. त्याने खाल्ले शब्द एकच आला, खाल्ले हा शब्द एकच आहे, पण तो कोणासाठी वापरतोय? तिच्यासाठी वापरत असो, त्याच्यासाठी किंवा माझ्यासाठी की तुमच्यासाठी किंवा सर्वांसाठी. आणि खाल्ले कॉमन शब्द आहे, तसंच हा खादी कॉमन शब्द आहे, पण तो तू खाल्ले, तुला द्वितीय पुरुष, तू वरून ठरलं की द्वितीय पुरुष आहे, आणि त्याने खाल्ले हे तृतीय पुरुष त्या कर्त्यावरून ठरलं. म्हणजे असं इथं आहे. म्हणजे तू खाल्ले आणि त्यांनी खाल्ले त्याला एकच येईल सर, नाही का? हा हा, एकच. येस. त्याने, तिने, तू, हम्म. म्हणजे खादिमच येईल ते, खादिम. बरोबर. आता आपण एक गाथा घेऊया धम्मपदाची. ओके सर, तुम्ही ती प्रश्नपत्रिका जी पाठवली आहे ते कोणत्या ग्रुपवर पाठवायची आम्ही ते सोडवून? मला पर्सनली पाठवायची. ते म्हणजे ते सेव्ह करावा लागेल तो नंबर मग तुमचा जो आहे. हो, सेव्ह करून घ्या, किंवा त्या मी जे मेसेज शेअर करतो त्याच्यावरती क्लिक केलं की लगेच तुमचं मेसेजचा बॉक्स ओपन होतो माझा. बरं, ओके सर, थँक्यू. हॅलो. ओके, तर आता हा बोला बोला. हा सर, आता आपण जी प्रश्नपत्रिका पाठवतो ते जो गृहपाठ आहे एकाच नोटबुक मध्ये लिहायचे की दोन वेगवेगळ्या करायचे आहेत? म्हणजे आता आपण नोट्स पण लिहितो, तर नोट्स हम्म. आणि हे प्रश्नपत्रिकेचं वेगवेगळ्या नोटबुक करायची की एकच ठेवायची? नाही, वेगळी करा. हे प्रश्न उत्तराची वेगळी आणि नोटची वेगळी. हा, आपल्या रेग्युलर लेक्चरचे नोट्स त्याचे वेगळे आणि प्रश्न उत्तरांचे वेगळे ठेवायचे आहेत ना? बरोबर. येस. हा. म्हणजे डिवायडेशन होऊन जाईल ते व्यवस्थित. नाहीतर ते म्हणजे व्यवस्थित होईल, वेगळं केलं ना तर व्यवस्थित होईल आणखी ते. हा सर, नमोबुद्धाय. जय भीम. माझा आवाज येतोय? हो, येतोय सर. येस. हा सर, गाथा सिलेक्टेड आहे या उदाहरणानुसार की कुठली घेतली तरी चालेल? कुठली घेतली तरी चालेल. हा, मग मी एक बोलू? हा, बोला बोला. ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मया कत्तं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. हम्म. द्वितीयम्पि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मया कत्तं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. तृतीयम्पि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मया कत्तं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. ही झाली सर क्षमा याचना. हम्म. बरोबर. येस, क्षमा याचना म्हणजे परवानगीच मागतो आपण हो. की मला क्षमा करा. हम्म. हम्म. तर रोज एक गाथा म्हणायची का सर, धम्मपदातली कुठली पण? नाही, आपण काय केलंय आता, धम्मपदाची एक गाथा थोडं त्याच्यावरती सांगायची. आता मी तुम्हाला ती शेअर पण करतोय. हे पण घेऊया सरांनी जसं सांगितलं, ओकास वंदामी म्हणते. म्हणजेच मी काय करतो, ओकास वंदामी म्हणते म्हणजे मी परवानगी मागूनच काय करतो, तुम्हाला वंदन करतो. आणि हे आपण सर भिक्षूंसमोर मला आहे एक ओकास. विचारायचं, हा. मया कथं का मयंक कथं हे वापरायचं त्याच्यात? ओकास मया वंदान. मया कटंग. मय हा, तर आता ते वंदच मया. वंदामी झालेलं आहे. हा वंदच हम्म. वंदामी झालेलं आहे. हा हा आता हे आहे जे मया आहे ना, ही विभक्ती आहे. तर ती हा आहे हा विभक्ती. आपल्याला सर्व नामांची अहम ची ही मया ओकास जी आहे. वंदामी. हं. हा, अहमची विभक्ती आहे. जेव्हा आपण विभक्ती शिकू ना तेव्हा समजून येईल की मया कुठं लावायचा आहे, मयंक कुठं लावायचा आहे. मयंक ही द्वितीय हा विभक्ती आहे.
मया ही तृतीय विभक्ती आहे कशाच्या तरी सहाय्याने. सर हे आता PDF हम्म. पाठवणार ना? हा, सर. हो हो, PDF पाठवणार मी. हा सर. येस. किंवा सर तुम्ही कुठली गाथा घेताय? मी हॅलो सर. धम्मपदातलीच घेणार होतो एक, पण ठीक आहे, हे कुठली घेऊया आपण, काही प्रॉब्लेम नाही. कुठली हा ती बोला ना, म्हणतो बोला. मी. कुठली घेणार आहे? हॅलो सर. हा हा, आपण धम्मपदातील ही गाथा होती. कुठली? हा बोला मॅम, बोला, थांबा मॅमला बोलू द्या. हा हा बोला मॅम. सर, जे आपण प्रश्नपत्रिका सोडवली आम्ही, हम्म. तर ते अचूक आहे म्हणून कसं कळेल आपल्याला? ते तुम्ही चेक करून पाठवाल नंबरवर? हा, मी काय करतो आता, त्याची जी आन्सर आन्सर की आहे, उत्तर, ते आता मी शेअर करतो, अच्छा. म्हणजे तुम्हाला. हा, ते मी शेअर करतो जेणेकरून तुम्हाला बरं सर. त्याच्यातलं चुकीचं काय आहे आणि बरोबर काय आहे हे लक्षात येईल. हा, आणि कुठली ठीक गाथा आहे सर? सर. फदनं चप्पलं चित्तम, ही चित्तवग्गाची. धम्मपदातली गाथा. चित्तवग्गातली. चित्तावर नियंत्रण कसं ठेवायचं आपण. आता आपण ह्या गाथा, म्हणजे आपल्याला पण त्यामधून स्वविकास कसा करता येईल त्याच्यावरतीच आपण, त्यानुसार आपण काय केलं की ह्या गाथा घ्यायला सुरुवात केलेली आहे. एक एक गाथा घ्यायची, कारण धम्मपद असं हे एक पद आहे की त्याचं आपण विश्लेषणात्मक पद्धतीने जर समजून घेतलं आणि त्यानुसार आपण मेडिटेशनच्या माध्यमातून जर आचरण केलं तर दीप भव होईल, तो स्वयंप्रकाशित हो. तो आपल्या विकासासाठी खूप महत्वाचा म्हणजे भाग बरोबर. आहे. तर मी आता ती शेअर करतोय, म्हणजे आणखी तुम्हाला त्याविषयीचं सविस्तरपणे लक्षात येऊन जाईल की नेमकं बुद्धांनी काय म्हटलेलं आहे या गाथेवरती. आपण काल अप्पमादो मत्तं पदं ही घेतलेली आहे. आता आपण पुढची गाथा घेऊया. चित्तावर नियंत्रण. पदं चप्पलं चित्तं दुरखं दुर्निवारयं उजुं करोति मेधावी सज्जुवकाव. आता इथं पकासीनम आहे. हिपावियम ही पण येते एक गाथा. परत खाली पुढची पण गाथा दिलेली आहे अपमाद वग्गाची, तर ही घेऊया आपण सुरुवातीला. पस्तीस याचं हिपावियम PDF आहे हा. सज्जुकवम समजेल का तुला? हिपावियम. इतरांनी आपला माईक ऑफ करा. येस. आता आपण याचा अर्थ बघूया की चंचल मन हे कंपनाऱ्या धनुष्याच्या प्रत्यंचे प्रमाण, नाही, चंचल मन हे कंपनाऱ्या धनुष्याच्या, म्हणजे जे धनुष्याचं जे हिंमत नाही दिसत सर ती गाथा. हम्म, एक मिनिट, दुसरं मी भाषांतर शेअर करतो, व्यवस्थित आपल्याला ते सांगता येईल. म्हणजे जे धनुष्यबाणाचं जी दोरी असते ना, ती दोरी कशी आपण ओढली की ताणली की कशी हालते ती, तर ते इथं सांगितलेलं आहे. हॅलो. हॅलो. हम्म, एक मिनिट हा. गाथा दमन 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 दमन. ठीक आहे, दुसरी गाथा घेऊया आपण. हा, आपण अपमादातली दुसरी जी पहिली गाथा बघितलेली होती त्याची आता दुसरी गाथा बघूया आपण. थोडं इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, जी केलेली होती चुकीची प्रिंटिंग मिस्टेक इथं आलेली आहे.
पप्पी एक मोठा काक्रोच आला ना. हो खूप मोठा आहे. इतरांनी माईक आपला ऑफ करा. PDF फाईल दुसरी मी शेअर करतोय. लवकर ये ना ग. आत- हे बघ इतरांनी माईक ऑफ करा. हे बघ ताई माईक बंद करून बोला. कॉक्रोच इकडे येतात. ते याच्यावरून वरती तिकडे गेला वरती. तर हीच गाथा घेऊया ना आपण चित्तवगातली. हा हीच घेऊया, एक मिनिट हा. येस, हीच गाथा मी आता शेअर करतोय व्यवस्थित. आता मी हे काय करतो, व्हॉट्सअपला शेअर करतोय. तरी गाथा बोलू का मी? हा बोला बोला. स्पंदनं चपलं चित्तं दुरखं दुर्निवारयन् उजुं करोति मेधावी उसुकारोवतेजन. अर्थात चित्त चंचल आहे, चपळ आहे, रक्षण करण्यास व निवारण करण्यास कठीण आहे. अशा चित्ताला मेधावी अर्थात बुद्धिमान पुरुष सरळ करतो, तसा बाणाकार बाणाला सरळ करतो. दुसऱ्या शब्दात याचा अर्थ असा आहे की मन क्षणिक आहे, चंचल आहे, त्याला थांबविणे कठीण आहे, त्यातून बाहेर येणे तर महाकठीण. परंतु बाण तयार करणारा जसा बाणाला सरळ करतो, त्याप्रमाणे सूक्ष्म दृष्टी असणारा पुरुष मनाला सरळ करतो. धन्यवाद येस, सर. बरोबर. आता याचं मी खूप छान. PDF ग्रुपला पण पाठवलेलं आहे. PDF म्हणजे टेक्स्टच पाठवलं. तर अशा पद्धतीचं हे आहे, मनाविषयी ते सांगितलेली. आता याचा शब्दार्थ आणि त्याचा विषय मी पुन्हा शेअर करून देतो. आता आपण समजा शब्दाचा शब्दशः अर्थ बघूया. आता चित्त म्हणजे काय, तर मन. आणि चपळ म्हणजे आता चपळ दिलेला आहे. चपळ म्हणजे मन कसं असतं, एका क्षणातून दुसऱ्या क्षणामध्ये हे धावत असतं, चंचल असतं. चलम, चित्तम म्हणजे चल, चंचल आहे. दुरट्ठ म्हणजे दूर जाण्यास, दुरक्षम रक्षण करण्यास कठीण. दुर्निवारयम म्हणजे आवर घालणे कसे आहे, कठीण आहे, किंवा त्या चित्ताचे निवारण करणे हे कठीण आहे. चित्त म्हणजे मन, किंवा आपण मनच म्हणतो, चित्त मन. दंतेन संयमित किंवा नमन केल्याने, दमन केलेल्या किंवा नियंत्रण केलेल्या. साधे ती स्थिर करतो, सरळ करतो किंवा साधतो. सुसुकारो म्हणजे कुशल कारागीर, जसा बाण तयार करणारा असतो. इव म्हणजे ज्याप्रमाणे, जसे किंवा प्रमाणे. तेजरंग म्हणजे बाण या अर्थाने असं म्हटलेलं आहे की मन कसं आहे, चंचल आहे, वेगवेगळ्या विषयात भटकणारे आहे. त्याचं रक्षण करणे किंवा नियंत्रण करण्यास ते कठीण आहे. पण बुद्धिमान व्यक्ती संयमाने त्याला सरळ करतो, जसा जो कुशल बाणकार असतो वाकड्या बाणाला कसा सरळ करतो, असं इथं सांगितलेलं आहे. आता इथं बघा, बुद्धिमान व्यक्ती संयमाने सरळ करतो म्हणजे ते बुद्धिमान जरी सांगितलेलं असतं, पण यामध्ये आपल्याला हे शिकायचं आहे की बुद्धिमान व्यक्ती कसा असतो, संयमी असतो, लगेच रिॲक्ट होत नाही कुठल्या गोष्टीवरती. की समजा उदाहरणार्थ, आता आपले 6 इंद्रिय आहेत. म्हणजे काही कोणी आपल्याला लगेच बोललं की आपण त्याला लगेच उत्तर देतो. म्हणजे घरापासून तर बाहेरपर्यंत कोणी समजा आपल्याला वाईट बोललं, तर लगेच आपण त्याला रिॲक्ट होतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो.
किंवा कुठली गोष्ट आपल्याला नाही आवडली तर लगेच आपण त्याला विरोध करतो. पण ह्या सर्व गोष्टी आपण संयमाने घ्यायच्या आहेत, की ह्या योग्य आहेत का यावरती रिॲक्ट होणं. आणि ज्या गोष्टीला रिॲक्ट होणं योग्य असेल तर त्या रिॲक्ट व्हायचं, पण ते पूर्णपणे विचारपणे. म्हणजेच काय, की आपण संयमाने प्रत्येक गोष्ट आता घेणं गरजेचं आहे. मग ते वैयक्तिक जीवनात असो, सामाजिक जीवनात असो, राजकीय जीवनात असो, की धार्मिक जीवनात असो, किंवा कुठल्याही तुम्ही क्षेत्रात आहात, त्या क्षेत्रामध्ये संयमानेच कुठली गोष्ट घ्यायची विचारपूर्वक, हे या गाथेमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. तर ठीक आहे, आज आपण एवढंच घेऊया. काही आपले प्रश्न असतील आणखी तर आपण विचारा. काही प्रश्न आहेत का आपले? ठीक आहे, मग आपण आज इथंच थांबूया. याविषयी आपण आज जे शिकलो याची प्रश्नपत्रिका तुम्हाला शेअर करण्यात येईल. टेक्स्ट मध्ये, पीडीएफ फाईल मध्ये पण शेअर करतो आणि टेक्स्ट मध्ये पण शेअर करतो. काहींना ओके सर. पीडीएफ फाईल प्रॉब्लेम आलेला आहे, टेक्स्ट मध्ये पण शेअर करतो. ओके सर, फक्त धन्यवाद. चालेल, धन्यवाद धन्यवाद. सर. मग ते सोडून पाठवायची का सर? रोज प्रश्नपत्रिका आहे हो हो, त्याचं सोडून आन्सर आता करून. आपला वर्ग फक्त शुक्रवारी शनिवार असतो, त्यामुळे हो 2 दिवस तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि प्रत्येक लेक्चर नंतर प्रश्नपत्रिका असेल, ज्या नोट्स आहेत वहीमध्ये लिहून घ्यायच्यात, आणि ज्या परीक्षा पेपर दिलेले आहेत ते पण दुसरी वही करून तिथं मध्ये लिहायचं. म्हणजे तुमच्याकडे आहे ना ओके सर. प्रश्नपत्रिकेचा साठा तयार होईल खूप मोठा. हो आणि सर. हा साठा तुम्हालाच नव्हे तर भविष्यामध्ये इतरांनाही फायदा होणार आहे त्याचा, या नक्कीच सर. प्रश्नपत्रिकेचा. का तर फायदा मला होणार असं आहे? कारण हा बोला काय सर. ग तर मला मला असं वाटतं की डे टू डे एकाच वहीत जर ते लिहून घेतलं, आपल्याला हा. प्रश्नपत्रिकांचा संच वेगळा करता येईल, परंतु हम्म, त्या दिवसाला झालेला अभ्यास तिथेच ती प्रश्नपत्रिका आपण लिहून घेतली तर अभ्यास बरोबर. करताना सुद्धा आपल्याला ते कंटिन्यू असं होईल. नाही तर मग हम्म, ही वही उघडा ती वही उघडा, नाही का. आता ते बरोबर. प्रत्येकाच्या याच्यावरती डिपेंड करते, परंतु आपण हा त्या दिवसाचा अभ्यास तिथेच लिहून घेतला तर आपल्याला पुढे परीक्षेसाठी सुद्धा अभ्यास करायला सोपं पडेल असं मला वाटतंय. हे माझं मत आहे. बाकी किंवा आपण एका ठरवा. वहीमध्ये 2 भाग पण करू शकता. हा, आता मी तसंही काय करू केलंय, शकतो. मी योग्य काय होईल केलं, आपलं ते 250 रुपयाला ब्लॅक मला. आपलं व्हाईट पेजेस मिळतात झेरॉक्सचे. तर ते झेरॉक्सचे पेजेस मी लिहून टाकले 250 रुपयाला, आणि त्या 250 रुपयामध्ये मी 3 वह्या बनवल्या स्पायरल हम्म, बाइंडिंग करून. हम्म. तर त्यामध्ये तुम्ही डिवायडेड भाग करू शकतात. एका स्पायरल बाइंडिंग मध्ये 100 पेजेस हे करून पण वरच्या त्यामध्ये 500 पेजेस भेटतात. तर तुम्ही 200 पेजेसचं बनवू शकता. तिथून असा आणि इथपर्यंत त्या एकामध्ये पहिला भाग, इतरांनी माईक बंद करा, पहिला भाग तुम्ही नोटसाठी ठेवा आणि मधून दुसरा भाग जो आहे प्रश्नपत्रिकेसाठी ठेवा. किंवा तुम्ही असंही करू शकता, पहिला धडा लिहिला 2 पेजेस वरती, समजा तुमचा धडा तयार झाला की त्याच्याच पाठीमागे दुसरे 2 पेजेस प्रश्नपत्रिकेचे लिहा. तसंही केलं तरी चालेल, समजा वेगवेगळं नाही का शक्य झालं तर हा, तसं तुम्ही करू शकता. तेच मला म्हणायचं होतं की डे टू डे चालतंय आपण तिथे ते लिहिलं तर आपल्यालाच अभ्यास करायला सोपं पडते. ते बरोबर. एकाच ठिकाणी राहील, नाही का. येस. ठीक आहे, असंही आपल्या केलं चालेल. सवडीनुसार आपण होमवर्क करायचा आहे, कारण आपल्याला परिपूर्ण ज्ञान मिळवायचं आहे. त्यामुळे हो आपण बरोबर. आपली आयडियोलॉजी वापरून आपण ते करू शकतो. आणि मी हम्म. असं हे सरांचा ऍडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स करताना एक नाही दोन नाही तर मी रिपीट करून 3 वह्यांमध्ये लिहिलेलं आहे सगळं, व्याकरण बिकरण प्रॅक्टिस सगळं. झाली सरांची छान. हा हा, लिहिल्याने प्रॅक्टिस होते सर, तेव्हाच आपल्याला कळतं. यस यस. आणि आपण जेव्हा तो लिहून काढतोय ना त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये ते फीड होत जाते. हा हा. हॅलो सो हा बोला सो मॅम. येस. तर हॅलो. मला विचारायचं होतं, जे तुम्ही आता मी बघितलं ते स्क्रीनवर तुम्ही जे टाईप करत होता सर, तर ते इंग्लिशमध्ये तुम्ही टाईप करत होता आणि ते पालीमध्ये घेत होतं. तुम्ही त्याच्याबद्दल सांगाल का सर? आम्ही पण तसं टाईप करू शकतो का? हो, करता येतं. मोबाईल मध्ये सर्वीकडे करता येतं. काय करायचं, आपलं गुगल इनपुट आहे ना, हा हा. तेच डाउनलोड करायचं. आता हे लॅपटॉप वरती पण तुम्ही डाउनलोड करू शकता, कशात मध्ये, कॉम्प्युटर मध्ये किंवा हम्म मोबाईल मध्ये पण. आणि ते हम्म. जोडाक्षर जोडायचे त्याला टाईप करून. आधी रोमन मध्ये करायचं का सर, नंतर मराठीत करायचं त्याला? सर तुम्ही ते पाली. मी इंग्लिश गुगल, मध्ये टाईप केलं, सर तुम्ही इंग्लिश हा मध्ये हा, टाईप केलं आणि ते तेच ते पालीमध्ये घेतलं सर. ते गुगल मग इनपुट त्याच्यासाठी आहे. गुगल इनपुट
की आपण इंग्लिशमध्ये जरी टाईप केलं तर ते पालीमध्ये टाईप होतं. सॉरी, पालीमध्ये नाही, मराठीमध्ये टाईप होतं देवनागरी लिपीत. म्हणजे रोमन लिपीचं देवनागरी लिपीत गुगल इनपुट घ्या आणि ते डाउनलोड करून घ्या फॉन्ट गुगल इनपुटचे. आता मी मराठी फोनेटिक घेतलेलं आहे त्यासाठी. ते हे पण तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये मराठी फोनिक म्हणून असं घ्या. म्हणजे तुम्ही मराठी जरी इंग्रजी टाईप केलं तरी ते मराठी होतं. आणि ते ऑप्शन येतं खाली इंग्लिश करायचं की हम्म. तुम्हाला मराठी कोपऱ्याला. ते कम्प्युटर लॅपटॉप मध्ये करता येतं तसंच. हा, कम्प्युटर लॅपटॉप मध्ये. आणि तसंच नाही, आपल्या मोबाईलमध्ये पण आहे त्याचा ऑप्शन. जेव्हा तुम्ही मोबाईल स्क्रीन ओपन करता, आता समजा तुम्ही मोबाईल स्क्रीन ओपन करा आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जा. ओके सर. हा. गेले व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि आपण टाईप करतो त्या हिच्यात. तिथं तुम्ही क्लिक केलं की आपल्या समोर काय येतो, कीबोर्ड येतो. आणि कीबोर्ड हम्म. आलं की त्या जो आपण स्पेस खालच्या साईडला आहे ना, असं मोठी लाईन आहे, हा. स्पेस देतो आपण. हम्म. हा तर हा. त्या स्पेस वरती तुम्ही क्लिक करून बघा थोडं, आणि कुठली स्क्रीन दिसते ते बघा बरं. समोर कीबोर्ड ओपन होतं, मग त्याच्यावर आपण थोडा दाब दिला की. Yes, sir. द्या बरं दाब, काय दिसतं मला. बघा, हॅलो. काही दिसलं का? काही न दिसणार नाही, कारण तुमच्या ह्याच्यात तुम्ही ते ऍप डाउनलोड केलेलं नाहीये. तर हा, नाही तुम्हाला काही दिसत नाही, असं काही दिसत नाहीये. तर त्याच्यामध्ये बरोबर. पण इंग्लिश, हे मराठी, इंग्लिश, हिंदी आणि हिंदी अशा पण हा, लँग्वेज येतात. बरोबर बरोबर. मग माझ्या पण तिच्यात तसंच आहे. आता मी इंग्रजी केली तर इंग्लिशच टाईप होईल, आणि तुम्ही जसं सांगितलं मराठी. आता माझ्या याच्यात कसं आहे, इंग्लिश टू मराठी होते. म्हणजे एबीसीडी दाबायचं आपण आणि ते बरोबर मराठीत कन्वर्ट करतं. म्हणजे मी के दाबला तर ते क होईल. मुळात काय आहे ते की त्याच्यामध्ये आपण इंग्रजीमध्ये लिहिताना तो पाली शब्द लिहायचा आपल्याला. आता आपण इथे अहंग आला तर तिथे अहम टाकला की तिकडे अहंग येतो. तर ते बरोबर. ते एच. ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आपल्याला, आणि कीबोर्ड तो. आणि मग तो कीबोर्ड त्याच्यावर सेट केल्यानंतर आपल्याला हे सगळं होऊ शकतंय. ओके जाऊ दे सर. ते. आणि त्याच्या खाली लँग्वेज सेटिंग पण येते. यस. त्याच्याच खाली आहे ना, लँग्वेज सेटिंग आली की तुम्ही त्या लँग्वेज सेटिंग वरती जायचं आणि तिथे गेल्यावर मग लिस्ट येते याची, भाषांची. मग त्या लिस्ट मध्ये मराठी क्लिक करायचं. ओके सर. येस. किंवा ऍड कीबोर्ड म्हणायचं. आपल्याला दुसरी भाषा जर जोडायची असेल तर ऍड कीबोर्ड म्हणायचं, आणि तिथं जी आहे ती क्लिक करायची आणि ऍड करून घ्यायची. हम्म. हम्म. गुगलने दिलेलं आहे ऑलरेडी, फक्त तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन प्रयत्न करावा लागेल. नाही जमलं तर युट्यूब वरती बघायचं कसं डाउनलोड करायचं. युट्यूब वाले ओके सर. सांगतात बरोबर. तर तो ठीक आहे. कालचा क्लासचा काही अभ्यास लिहिलेला नाही आम्ही. आणि मी आज आज घरी पोहोचलो. ओके. परवा आपण भेटलो ते आज घरी पोहोचलोय. उद्या करू चालू. बरं, इतरांनी घेऊन आपला घेऊ. माईक बंद करा. यस. हॅलो. हा हा, सर, बोला माझा सर. आवाज येतो? हा, येतोय सर. हा, गुगल ट्रान्सलेटने अजून आहे ना, पाली भाषा अजून काही स्वीकारलेली नाहीये. म्हणजे हम्म. बऱ्याचशा भाषा आहे गुगल ट्रान्सलेट मध्ये, की मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू हिंदी, रोमन, या बरोबर. सगळ्या करता येतात. गुगलला पण आपल्याला ऍप्लिकेशन द्यायला लागेल, एक खरंच आहे. अर्ज हो हो. द्यायला लागेल की पाली भाषा तू समाविष्ट करून घे तुझ्यामध्ये. हम्म. धम्मलिपी आणि पाली भाषा. चांगला मुद्दा आहे. मुद्दा चांगला आहे. बरोबर. परंतु धम्मलिपीसाठी ऑलरेडी ऍप्लिकेशन आहे, कीबोर्ड आहे धम्मलिपीचं धम्मलिपीचा. येतं सर. हे केलंय बऱ्याच धम्मलिपीचा लोकांनी. कीबोर्ड आहे धम्मलिपीचा. आता त्याला हम्म. ब्राह्मी बोलतात, ब्राह्मी लिपी म्हणून. तर ते कीबोर्ड आहे ऑलरेडी तिकडे. पण गुगल ट्रान्सलेशन मध्ये पाली हम्म. भाषेचं अजून हे झालेलं नाही. हम्म. बाकी त्यांनी बाकी सगळे अगदी तुळू, कन्नड, हे हो सगळ्या भाषा हो, त्याच्यामध्ये येतात. भरपूर उर्दू भाषा पण आहे. आहेत. उर्दू हे पण लिपी आहे. येते त्याच्यामध्ये. फक्त तमिळ पण पालीचं आहे. अजून येत आहे. हो. हम्म. हो. बरोबर. आपण तेच अर्ज करू. करूया. गुगलने देणं गरजेचं आहे. हो. Yes. हॅलो. हा, बोला सर. हो. शंभर हा, बोला. ओके, धन्यवाद सर. ओके, सर्वांना थँक्यू सर. खूप हॅलो. खूप धन्यवाद. साधू. हा, बोला सर, बोला. हॅलो, आवाज येतो सर माझा? हा, येतो आज. हा सर, मी काळे बोलतो, आनंद काळे बोलतोय. हम्म. हा, तर
आपण जे हे करता शिकवता सर चांगलं आहे. म्हणजे सर्व मला म्हणजे सर्वांना चांगले म्हणजे नवीन भाषा शिकायला मिळते सर्व, कारण की मी पण ते आहे